नमस्कार, वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे विंटर मेकअप इसेन्शियल्स आणि विंटरमध्ये करता येणारा मेकअप। सो विंटरमध्ये कोणत्या मेकअपच्या अशा गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात की ज्याने तुमचा मेकअप इतका सुंदर, छान, ड्यूवी, ग्लोई दिसेल। व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करायला विसरू नका, म्हणजे नक्कीच माझे सगळे व्हिडिओज तुमच्याजवळ लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्ही जास्तीत जास्त ते बघू शकाल, शेअर करू शकाल। आता या व्हिडिओमध्ये मी जे स्किन केअर आहे ते पूर्ण दाखवलेलं नाही, फक्त बेसिक गोष्टी दाखवलेल्या आहेत। पण माझं विंटरमध्ये मॉर्निंग आणि नाईट टाईम स्किन केअर कसं असतं याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तो आयदर याच्या आधी येईल किंवा नंतर येईल, तर तुम्ही नक्कीच तो चेक करू शकता। सो आपण आता सुरू करूयात आपल्या व्हिडिओला। आता बेसिक स्किन केअर मी ऑलरेडी केलेला आहे। मेकअप करताना सगळ्यात आधी आपल्याला जे लावायचं असतं ते असतं मॉइश्चरायझर। सो बायोडर्माचं हे जे मॉइश्चरायझर आहे A2 डर्म नावाचं, खूप मस्त आहे आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर मी हायली रिकमेंड करेल। दुसरं जे मॉइश्चरायझर आहे ते विंटरमध्ये ड्राय स्किनसाठी स्पेशली खूप छान आहे, ते म्हणजे सेटाफिलचं हे DAM लोशन। आणि येस, मॉइश्चरायझर झाल्यानंतर आपल्याला सेकंड जी स्टेप असते ती म्हणजे प्रायमर लावणं। प्रायमर लावण्यापूर्वी आणखीन एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे तुमच्या लिप्सला मॉइश्चराइज करणं। तर लिप्सला तुम्ही डिरेक्टली एखादा लिप बाम लावा, जसं की माझ्याकडे हा वॅसलिनचा लिप बाम आहे, त्याच्यानंतर लनेजचा लिप बाम आहे आणि लिप ऑइल तुम्ही लावू शकता मेकअपच्या पूर्वी। तर हे फॉक्सटेलचं लिप ऑइल आहे, मेबिलिनचा हा लिप बाम आहे, हे लॅक्मेचं टिंटेड लिप ऑइल आहे। तर मला टिंटेड जास्त आवडतं दिवसाच्या वेळी, त्याच्यामुळे मग मी हे लावते। जोपर्यंत आपला मेकअप होतो तोपर्यंत आपले लिप्स पण छान मॉइश्चराइज होतात। आता सेकंड थिंग आहे प्रायमर। प्रायमरमध्ये अगेन मी 2-3 ऑप्शन्स तुम्हाला देणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं हाय एंडचं प्रोडक्ट मी पहिले सांगते। ही एमरोलिस्टची जी क्रीम आहे ही प्रायमर म्हणून आणि मॉइश्चरायझर म्हणून देखील काम करते, खूप चांगली आहे आणि म्हणजे हायली टॉप रेटेड तुम्ही याला म्हणू शकता, खूप छान वर्क करते। सेकंड प्रोडक्ट हाय एंड मधलं सांगायला गेलं तर बॉबी ब्राउनची ही क्रीम आहे, हे प्रायमर आहे। तर हे देखील अगेन मॉइश्चरायझर आणि प्रायमरचं काम करतं, खूप हायड्रेटिंग आहे आणि खूप छान आहे। थर्ड आहे थोडंसं रिझनेबल प्राइसमधलं, तर मेबिलिन फिट मीचं हे ड्यूवी प्लस स्मूथ प्रायमर। ऑलरेडी माझं स्किन केअर केलेलं आहे, सेटाफिलची क्रीम लावून झालेली आहे आणि सकाळचा मेकअप करते, सो सनस्क्रीन पण मी लावलेली आहे। प्रायमर आता नॅचरल मेकअप करायचं आहे आपल्याला, तरी पण प्रायमर लावा, कारण जर तुम्हाला दिवसभर छान मेकअप असा वाटतोय की टिकायला हवा तर डेफिनेटली प्रायमर लावा। सो तुम्ही ऑलरेडी माझा बेस बघू शकताय, म्हणजे मी स्किन केअर इतकं छान केलेलं आहे आणि जेव्हा तुमचं स्किन केअर छान असेल ना, त्याच्यानंतर तुमचा मेकअप तुम्ही म्हणजे कोणताही मेकअप करा तर तो छानच दिसतो। त्याच्यानंतर आणखीन एक स्टेप तुम्ही करू शकता, ती म्हणजे तुम्ही स्ट्रोब क्रीम लावू शकता। तर स्ट्रोब क्रीम तुम्हाला माहिती आहे बऱ्याच प्रकारच्या आहेत, NYBAची स्ट्रोब क्रीम आहे, त्याच्यानंतर लॅक्मेची आहे, मॅकची स्ट्रोब क्रीम आहे, शिवाय तुम्ही हायलायटर पण वापरू शकता। स्विस ब्युटीचं एक तुम्हाला माहिती आहे जे प्रायमर प्लस हायलायटर आहे, तर ते तुम्ही लावू शकता। त्याच्यानंतर लॅक्मेचं हे लिक्विड हायलायटर आहे, जर तुम्हाला तो आतनं ग्लो हवा असेल खूप जास्त चेहऱ्यावर तर हे लिक्विड हायलायटर तुम्ही या प्रायमर नंतर पूर्ण तुमच्या चेहऱ्यावर किंवा फक्त हाय पॉईंट्सवर लावू शकता। किंवा हॅलो ग्लो फिल्टर पण आहे माझ्याकडे, सो ते पण तुम्ही लावू शकता, जसं मी इथे थोडंसं तुम्हाला लावून दाखवते। सो हे हॅलो ग्लो फिल्टर घेतलं आणि तुम्ही बघताय इन्स्टंट लावल्या इथं कशी शाईन आलेली आहे। सो फक्त माझ्या चिक्सच्या हाय पॉईंट्सला वगैरे लावणार आहे। इथे ऑफकोर्स मी याला पावडरने सेट करणार आहे, पण तो एक विदिन ग्लो दिसावा म्हणून हे लावू शकतो। हे ऑप्शनल आहे अगेन, म्हणजे नॅचरल मेकअपमध्ये किंवा डेली मेकअपमध्ये याची इतकी गरज नाही, पण मी तुम्हाला ऑलरेडी जास्तीचे ऑप्शन्स देऊन ठेवते। जर इन केस तुम्हाला असं वाटत असेल की खूप छान ग्लो हवा आहे मला, तर त्याच्यासाठी डेफिनेटली स्ट्रोब क्रीम किंवा असे लिक्विड हायलायटर्स नक्की वापरा। नेक्स्ट आहे कन्सिलर्स किंवा करेक्टर्स। तर आता मी तुम्हाला एक म्हणजे खूप स्वस्तातलं आणि खूप चांगलं प्रोडक्ट सजेस्ट करेल, ते म्हणजे इनसाइडचं हे कन्सिलर पॅलेट। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय खूप सारे शेड्स अवेलेबल आहेत आणि क्रीमी कन्सिस्टन्सीचं आहे, त्याच्यामुळे हे लावायला खूप इझी जातं। सो हे जे शेड्स बघू शकताय, तर हा जो डार्कवाला जो शेड दिसतोय जो मी जास्त यूज केला आहे, तर तो डेफिनेटली अंडर आय सर्कल्स हाईड करायला यूज होतो आणि क्रीमी कन्सिस्टन्सी असल्यामुळे खूप छान लागतं ते। आता दुसरा एक ऑप्शन आहे, जर तुम्हाला छान म्हणजे असं थोडं लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये एखादं कन्सिलर हवं आहे, तर LA गर्लचं हे खूप छान आहे, LA गर्ल प्रो कन्सील HD वालं कन्सिलर। आता जर तुम्हाला जास्त डार्क सर्कल्स असतील तर याच्यातलं ऑरेंज करेक्टर तुम्ही घेऊ शकता किंवा एकदम डार्क शेड याच्यातला घेऊ शकता आणि एक नॉर्मल शेड हवा असेल तुमच्या स्किन टोन प्रमाणे तो पण घेऊ शकता। हा प्युअर बीच शेड आहे, हा ॲक्च्युली हायलाईट करतो माझ्या अंडर आईजला, सो मी हायलाईट करण्यासाठी हे वाला कन्सिलर वापरते। आणि जसं आपण करेक्शन करतो तर त्याच्यासाठी पीच करेक्टर किंवा ऑरेंज करेक्टर वापरावं लागतं। ज्यांचे डार्क सर्कल्स कमी आहेत त्यांनी पीच करेक्टर वापरावं। नायकाचं मी एक ऑलवेज वापरते, तर ते पण चांगलं आहे, बट मी प्रिफर करते आजकाल थोडंसं डार्क शेडचं कन्सिलर वापरणं। तर आत्ता नुकतंच मार्सचं हे कन्सिलर घेतलेलं आहे मी नायका सेलमधून आणि हे
कॅन्सल कन्सिलरच आहे की तुमचे जे डार्क स्पॉट्स आहे, पिगमेंटेशन आहे ते कवर करायला हे हेल्प करतं. आणि लास्ट ऑप्शन्स आहेत मेबेलिन फिट मीचे बजेटमधले. तर हे खूप छान आहेत. हे हायलायटिंग कन्सिलर म्हणून किंवा नॉर्मल करेक्टर म्हणून तुम्ही वापरू शकता. लॉरियलचं पण कन्सिलर तुम्ही वापरू शकता. एज रिवाइंडवालं नाही, तर ते दुसरं जे आहे ते वालं खूप छान आहे विंटरसाठी स्पेशली. एज रिवाइंडवालं किंवा जे कुशन कन्सिलर्स असतात ते थोडेसे ड्राय करतात स्किनला, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे वाले सजेस्ट करते. आणि त्यातल्या त्यात हे 2-4 जे सांगितले ते जास्त बेटर आहेत, त्याच्यामुळे हे मी तुम्हाला सजेस्ट करते. माझं कन्सिलर आता आपण अंडर आईजला लावून घेऊयात. याने इन्स्टंट माझे अंडर आईज कव्हर होऊन जातात आणि हे ब्लेंड करायला पण इझी आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. जिथे जिथे डार्क स्पॉट्स होते, पिगमेंटेशन होतं किंवा अंडर आय डार्क सर्कल्स होते तिथे मी लावलेलं आहे. याला तुम्ही ब्लेंड करू शकता आयदर ब्रशने किंवा ब्युटी ब्लेंडरने, पण मला थोडंसं कव्हरेज चांगलं हवं आहे, सो मी ब्रशने ब्लेंड करणार आहे. हा ब्रश मार्सचा आहे. हा पण मी नायका सेल हॉलमधनं घेतलेला आहे. माझा नायकाचा हॉल जर तुम्ही बघितला नसेल तर त्याचा शॉर्ट मी टाकलेला आहे, नक्की जाऊन बघा. त्याच्यामध्ये मी सर्वांच्या लिंक्स पण दिलेल्या आहेत. या पण व्हिडिओमध्ये जितक्या पॉसिबल आहे तितक्या लिंक्स मी देईल. आणि हा पण एकदम रिझनेबल प्राईजमधला ब्रश आहे. याला छान ब्लेंड करून घ्या. सो तुम्ही इथे दिसतंय थोडंसं येल्लोइश दिसतंय, बट ह्यानेच माझे डार्क सर्कल्स कव्हर होत आहेत छान. जो शेड आहे तो आहे नंबर 7 कॅरेमल चार्म. आणि आणखीन एक टिप महत्त्वाची, विंटरमध्ये मेकअप करताना प्रॉडक्ट थोडं कमी कमी घ्या, मग बिल्ड करा. कारण प्रॉडक्ट खूप जास्त घेतलं तर ते थोडं केकी व्हायची शक्यता असते. सो जितकं पॉसिबल आहे तितकं कमी प्रॉडक्ट आधी लावा. आता नेक्स्ट याच्यावर मी डिरेक्टली एक कन्सिलर लावू शकते, याला न्यूट्रल करू शकते. फाउंडेशन लावायची गरज देखील नाही. तरी पण मी फाउंडेशनचे आधी तुम्हाला ऑप्शन्स देते. LA गर्ल प्रो कव्हरेजचं हे HD फाउंडेशन आहे. तर हे इल्युमिनेटिंग फाउंडेशन आहे, इथे लिहिलेलं पण आहे. इल्युमिनेटिंग आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली विंटरसाठी बेस्ट आहे. खूप इझिली ब्लेंड होतं. सेकंड जे आहे, ऑलवेज मला जे आवडतं आणि म्हणजे नेहमी सर्वांना आवडेल असं फाउंडेशन म्हणजे मेबेलिन फिट मीचं फाउंडेशन. तर हे वालं फाउंडेशन डेफिनेटली तुम्ही ट्राय करा. म्हणजे विंटर असू, समर असू, ऑइली स्किन असू, ड्राय स्किन असू, कोणालाही सूट होतं असं फाउंडेशन आहे. एकदम सुंदर फिनिश आहे याची आणि सर्वांनाच इतकं छान दिसतं ना, खूपच सुंदर फाउंडेशन आहे. सो हायली रिकमेंड करेल हे वालं मी. म्हणजे जे बिगिनर आहेत, ज्यांना कशात तरी इन्व्हेस्ट करायचं आहे, तर डेफिनेटली पहिलं मेबेलिन फिट मीच्या फाउंडेशनमध्ये इन्व्हेस्ट करा, त्याच्यानंतर बाकीचे एक्सपेरिमेंट करा. तर लॅक्मेचं हे जे स्किन टिंट आहे हे माझं फेवरेट आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, व्हिटॅमिन C सुपर ग्लोवालं स्किन केअर पण आहे याच्यामध्ये आणि मेकअप पण आहे. सो ऑफकोर्स म्हणजे तुमच्या स्किनला हायड्रेट पण करणार आणि कव्हरेज पण देणार. मी मोस्ट ऑफ द टाइम हे प्रिफर करते थंडीमध्ये पण लावायला, कारण इतकं इझिली लागतं, ब्लेंड होतं, हेवी वाटत नाही चेहऱ्यावर, खूप छान वाटतं. बट आज मी हे लावणार नाही, कारण ऑलरेडी याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर बनवून ठेवलेला आहे, स्किन टिंट वापरून कसा मेकअप करायचा. तर तो नक्की बघा, त्याच्यातच तुम्हाला कळेल की किती छान कव्हरेज येतं आणि किती सुंदर वाटतं चेहऱ्यावर. बट हे मी हायली रिकमेंड करेल. अगेन खूप सुंदर आहे आणि विंटरमध्ये स्पेशली ड्राय स्किनवाल्यांसाठी. त्याच्यानंतर लास्ट एक फाउंडेशन मी तुम्हाला अजून एक सजेस्ट करणार आहे, ते आहे मॅकचं. तर हे मॅकचं पण फाउंडेशन मला असं वाटतं लावल्यानंतर म्हणजे खूप छान फिनिश देतं. पहिली गोष्ट, ब्लेंड पण छान होतं. शिवाय मला असं वाटतं की ड्राय स्किन असो, ऑइली स्किन असो, त्यांना पण हे सूट होतं. सो जर तुम्हाला थोडंसं बजेट चांगलं असेल तर डेफिनेटली तुम्ही याच्यात इन्व्हेस्ट करू शकता. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक चांगलं फाउंडेशन आहे, ते आहे स्मॅश बॉक्सचं. हे माझ्याकडे छोटं आहे. यांचं स्टुडिओ स्किन 24 आवर हायड्रा फाउंडेशन आहे. तर याच्यामध्ये शेड्स इतके अवेलेबल आहेत आणि हे इतकं छान आहे, म्हणजे खूप हायड्रेटिंग आहे. बट शेड जो आहे तो अगेन जाऊन चेक करूनच घ्या. याच्या व्यतिरिक्त मी टॉप रेटेड पण फाउंडेशन पाहिलेले आहेत. ते असतात सिरम फाउंडेशन, लॉरियलचं. आजकाल हे तुम्ही बघताय, हे जे सिरम फाउंडेशन आहे लॉरियल इन्फॅलेबलचं, खूप व्हायरल होतं आहे आणि खूप लोकांना आवडतं. त्याच्यानंतर दुसरं एक आहे के ब्युटीचं. तर याचे पण रिव्ह्यूज खूप छान आहेत. हे पण टॉप रेटेडमध्ये येतं. सो हे झालं फाउंडेशन्सबद्दल. आता मी लावणार आहे आज मेबेलिन फिट मीचं फाउंडेशन नंबर 128 शेड आहे. हे मी माझ्या बॅक हँडवर घेतलं आणि जसं मी सांगितलं, प्रोडक्ट एकदम खूप लावू नका. आता याला ब्लेंड करताना मी ब्रश वापरणार नाही, तर मी ब्युटी ब्लेंडर वापरणार आहे. कारण ब्युटी ब्लेंडर जे पण एक्स्ट्रा प्रॉडक्ट आहे ते सोक करून घेतं आणि जास्त लेअरिंग तुमच्या स्किनवर होणार नाही. आणि तुम्ही ब्लेंड केल्यावर बघते खूप छान मॅच होते माझ्या स्किन टोनला हे. सो मी अंडर आईजला जास्त लावलेलं नाही आहे, तुम्ही पाहिलं. छान ब्लेंड करा डॅब डॅब करून. सो तुम्ही बघताय फाउंडेशन छान ब्लेंड झालेलं आहे. आता मी इथे कन्सिलर वापरणार आहे, LA गर्लचं हे वालं, आणि त्याला पण छान ब्लेंड करून घेणार आहे. त्याच्या आधी क्रीजेस असतील जर अंडर आईजला तर याने काढून घ्या ब्रशच्या हेल्पने. सो तुम्ही बघता याचा कलर. इथे मी हे कन्सिलर लावलेलं आहे. आता याला मी ब्रशनेच ब्लेंड करणार आहे आणि त्याच्यानंतर ब्युटी ब्लेंडर वापरणार आहे. आणि मी माझ्या आयलिडवर पण लावून घेते. बट हे खूप इझिली ब्लेंड होतं, म्हणूनच मी तुम्हाला हे कन्सिलर सजेस्ट केलं आहे. त्या पॉईंटला मी आता ब्युटी ब्लेंडर वापरणार आहे.
अगेन डॅबिंग मोशनमध्ये सर्व गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला. कॉन्टूरसाठी जर तुमच्याकडे असं वाला स्टिक असेल तर उत्तम आहे, कारण की हे जे स्टिक आहे हे इझिली तुम्ही ब्लेंड करू शकता. तुम्ही बघू शकताय खूप छान स्टिक, हे ब्लेंडेबल आहे खूप, त्याच्यामुळे खूप इझी जातं हे वाला कॉन्टुरिंग करायला. सो डेफिनेटली जर तुम्हाला वाटत असेल तर करा, कारण की पावडर कॉन्टूर म्हणजे मला असं वाटतं विंटरमध्ये खूप जास्त पावडर प्रोडक्ट तुम्ही वापरू नका. जी लूज पावडर आहे ती मेन आपल्याला लावायची आहे. आणि क्रीम प्रोडक्ट लावताना पण अगदी हलके हलके हाताने लावा. आता ह्या टप्प्यावर आल्यानंतर तुम्ही डेफिनेटली एखादा सेटिंग स्प्रे वापरू शकता. फिक्सर इथे वापरायचा नाही आपल्याला, तर ड्यूवी सेटिंग स्प्रे असतात जे माझ्याकडे आहेत. एक आहे मिस क्लेअरचा हा ड्यूवी सेटिंग स्प्रे आणि दुसरा आहे NYBayचा. तर याच्यावर लिहिलेलं आहे की हे ड्यूवी आहे, तर डेफिनेटली तुमचा जो बेस आहे तो ड्यूवी ठेवण्यासाठी हेल्प करतात. फिक्सर जे आहेत ॲक्च्युली हा पॅकचा पण इन बिटवीन चालतो, बट मोस्ट प्रोबॅबली जे फिक्सर असतात ते एंडला मारायचे असतात, चेहऱ्यावर स्प्रे करायचे असतात. सो मी आत्ता हा मिस क्लेअरचा ड्यूवी सेटिंग स्प्रे माझ्या चेहऱ्यावर स्प्रे करून घेणार आहे. आणि जसं मी सांगितलं की तुमचा जर फेस तुम्हाला केकी नको असेल तर डेफिनेटली ही जी ट्रिक आहे ही खूप छान वर्क करते. आता नेक्स्ट जे आहे ते म्हणजे जर क्रीम प्रोडक्ट तुम्हाला आधी वापरायचं असेल तर नेक्स्ट तुम्ही डेफिनेटली ब्लश लावू शकता. हे वॉटर टिंट तुम्हाला माहिती आहेत, हे खूप छान आहेत. हे इट्यूडचं आहे डिअर डार्लिंगवालं, आणि हे अर्थ रिदम्स आहे, लिप अँड चिक टिंट आहे. तर हे वाले विंटरमध्ये स्पेशली ड्राय स्किन असेल त्यांच्यासाठी खूप छान आहे. हे तुम्ही छान लावा आणि याच्यावर पावडरने सेट केलं तरी चालेल किंवा पावडर नंतर पण हे लावलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर हा प्रॉशचा जो आहे, प्रॉशचं जे हे ब्लश आहे एकदम सुंदर आहे. हे तुम्ही म्हणजे पावडर लावून सेट करायच्या आधी पण लावू शकता किंवा नंतर पण लावू शकता. नंतर जरी लावलं तरी तुमची स्किन अजिबात केकी दिसत नाही, पावडरही दिसत नाही ब्लश हे, त्याच्यामुळे हे बेस्ट आहे विंटरसाठी. ड्राय स्किनवाल्यांसाठी थोडंसं बजेट याचं जास्त असेल, पण म्हणजे मला असं वाटतं वर्थ आहे प्रोडक्ट. याच्यामध्ये शेड तुम्ही बघून घ्या. जो शेड घेतलेला आहे तो आहे कॅरेमल ग्लेज, थोडासा पीचिश असा वेगळाच कलर आहे, बट खूप सुंदर दिसतो लावल्यानंतर. आणि हेच मी तुम्हाला लावून दाखवणार आहे. आणि आणखीन एक ब्लश आहे, लिप अँड चिक टिंट आहे. तर हे लॅक्मेचं 925 लिप अँड चिक टिंट आहे. याचा कलर थोडासा डार्क आहे, त्याच्यामुळे हे लावताना थोडं जपून लावा किंवा बॅक हँडवर घ्या, कारण छान असा रेडिश मरुनिश कलर आहे. सो बॅक हँडवर घ्या आणि मगच हे तुम्ही लावा, डिरेक्टली लावू नका, पॅचेस पडू शकतात त्याच्यामुळे. बट हे ड्राय स्किनसाठी आणि विंटरमध्ये खूप मस्त आहे. ॲक्च्युली हे दोन मी सध्या प्रिफर केले असते. वॉटर टिंट ऑफकोर्स जेव्हा मी काहीच मेकअप नाही करत तेव्हा मी वॉटर टिंट लावते, कारण की ते असं थोडंसं छान पसरवलं की त्यांनी ग्लो पण येतो. आणि आता मी ऑलरेडी थोडंसं फाउंडेशन वगैरे सर्व लावलेलं आहे, त्याच्यामुळे मला ते वॉटर टिंट त्याच्यावर लावायचं नाही. सो हे जे थोडंसं सॉलिडवाला आहे हे लावू शकते किंवा हे प्रॉशवाला लावू शकते. म्हणजे हे दोघांमधलं मी प्रिफर करेल. कॉन्टूर तुम्ही स्किप करू शकता टोटली, त्याच्याऐवजी छान ब्लश लावा ते पण चालेल. आणि जर तुमचा फेस थोडासा मोठा असेल तर डेफिनेटली थोडंसं कॉन्टूर करून घ्या. पावडरने सेट करू. आता पावडरने सेट करताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कॉम्पॅक्ट इथे वापरू नका. तुम्ही जर वापरायचंच आहे तर लूज पावडर वापरा. मेबेलिन फिट मीची लूज पावडर ऑल द टाईम बेस्ट आहे. KBOTची लूज पावडर ती पण बेस्ट आहे. शेड बनाना घ्या. येस, आधी पहिलं चेक करा क्रीजेस वगैरे कुठे असतील तर ते ब्लेंड करा, त्याच्यानंतरच पावडरने सेट करा. सो इथे तुम्ही आयलिडवर पाहिलं क्रीजेस दिसतात. पावडर पफ घ्या असावा. पावडर जेव्हा पण तुम्ही घेताय तर ती अशी थोडीशी ब्लेंड करून घ्या हातावर. ही अशी ब्लेंड करूनच लावा. आणि मी पूर्ण चेहऱ्याला पावडर लावणार नाही, कारण मला तो ग्लोई मेकअप, ड्यूवी मेकअप हवा आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे, जेव्हा असा मेकअप हवा असतो तेव्हा मी पूर्ण चेहरा सेट करत नाही. असं केल्याने जास्त पावडर एका जागी लागत नाही आणि पॅचेसमध्ये पण लागत नाही. त्याच्यामुळे ही पण एक महत्त्वाची टिप आहे. इतकीच मी पावडर लावली. लूज पावडर लावणं जास्त बेटर आहे. कॉम्पॅक्ट थोडंसं कव्हरेज देते आणि थोडं केकी पण बनवू शकते तुमच्या मेकअपला. जेव्हा तुम्हाला फक्त टचअप करायचा असतो, म्हणजे बराच वेळ झाला आहे मेकअप करून, त्याच्यानंतर तुम्ही कॉम्पॅक्ट लावू शकता. किंवा तुम्ही फाउंडेशन कन्सिलर खूप कमी लावलेलं आहे, बेस मेकअप प्रोडक्ट्स जे आहेत ते कमी वापरलेले आहेत, तेव्हा डेफिनेटली तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता. बट लूज पावडर प्रिफर करा मेकअप सेट करण्यासाठी, विंटरमध्ये ॲटलिस्ट. हे झाल्यानंतर आयब्रोज सेट करण्यासाठी आयदर तुम्ही आयब्रोज पोमेड जे असतात छोटेवाले क्रीमवाले ते वापरू शकता किंवा सरळ सरळ पेन्सिल वापरू शकता. ही अशी क्रीम पेन्सिलच आहे, सो ही मी प्रिफर करते. नॅचरल रोजच्या मेकअपमध्ये इट्यूडची आयब्रो पेन्सिल आहे. ही मी आत्ता नायका सेल हॉलमध्ये रिस्टॉक केलेली आहे. त्याच्यानंतर एक ब्राऊन आय शॅडो जो मला नॅचरल मेकअपमध्ये खूप आवडतो, असेच आईज ठेवण्यापेक्षा. सो एक छान ब्राऊन आय शॅडो, मिस क्लेअरचा हा आय शॅडो आहे, मी तुम्हाला दाखवते. शेड जो आहे तो आहे 0210. बघू शकताय तुम्ही, खूप छान कलर आहे. आणि स्पेशली जेव्हा तुम्ही नॅचरल लुक करताना तेव्हा असा वाला आय शॅडो जरूर यूज करा. खूप छान ब्राऊन कलर आहे.
थोडंसं मी क्रीज बनवण्यासाठी हा कलर यूज करते. पूर्ण आयलिडला नाही लावलं तरी चालेल. हे अगेन ऑप्शनल आहे. आता काजळ, आयलायनर हे सर्व डिपेंड आहे तुम्हाला काय काय आवडतं लावायला. थोडंसं लोअर लॅश लाईनला पण हा डार्क ब्राऊन कलर लावून घेते. याच्यानंतर मी लावणार आहे आयलायनर. सो मेबेलिनचं हे पेन आयलायनर मी इथे वापरत आहे. सो आयलायनर लावून झालेलं आहे. जसं मी सांगितलं तर मी थोडंसं ब्लश लावणार आहे. सो हे प्रॉशचं स्वीट चिक्सवालं ब्लश मी लावून घेत आहे. आता हे पण मी आधी बॅक हँडला लावते आणि मग तुम्ही हे ब्रशच्या मदतीने लावू शकता किंवा ब्युटी ब्लेंडरच्या. आय थिंक तुम्ही डिफरन्स बघू शकताय. सो याने थोडासा कंट्रोल राहतो लावताना. हार्श पण वाटत नाही चेहऱ्यावर एकदम. त्याच्यामुळे मला हे ब्लश खूप आवडतं आणि जेव्हा मी घाईत असते ना तेव्हा तर डेफिनेटली हेच वाला वापरते. तुम्हाला जर वाटत असेल जास्त तर ब्युटी ब्लेंडरने थोडंसं असं डॅप करून घ्या. याच्यानंतर तुम्ही लिक्विड हायलायटर किंवा पावडर हायलायटर पण लावू शकता. पावडर हायलायटर लावलं तर मला असं वाटतं की तितकं केकी चेहरा वाटत नाही, कारण काही हायलायटर्स चांगले असतात. मीच मी तुम्हाला इथे लावून दाखवते. लिक्विड हायलायटर आहे. पावडर मी प्रिफर करते. प्रोडक्टला थोडंसं असं स्प्रेड केलं इथेच. हलकंसं इथे हायलायटर लावून घेतलं. आयब्रोबोनच्या खाली पण लावा. चिकबोनला मी लावलं, तुम्ही पाहिलं. याचा जो शेड आहे ना तो आहे रोज गोल्ड शेड आहे, जो इंडियन स्किन टोनला जातो. तुम्ही माझा मेकअप असा जवळून जरी बघितला ना अजिबात केकी वाटत नाही आहे. आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता. पुन्हा हा ड्यूवी सेटिंग स्प्रे मी घेतला आणि याच्यावर स्प्रे केला. हलक्या हलक्या त्याने याला छान असं डॅप करा. त्याच्यामुळे मेकअप तुमचा भरपूर वेळ जसाच्या तसा राहील. तर रेव्हलॉनचा हा मस्कारा मी इथे लावून घेते. लिपस्टिकमध्ये मला लिप ग्लॉसेस खूप आवडतात. स्पेशली विंटरमध्ये तुम्ही क्रीम लिपस्टिक लावू शकता. लिक्विड लिपस्टिक पण काही काही छान आहेत. वायनल इंक खूप बेस्ट आहे मेबेलिनची. त्याच्यानंतर लिप ग्लॉसेस अगेन माझ्याकडे इनसाइडचे हे लिप ग्लॉसेस आहे. सो मी डिरेक्टली कधी कधी हेच लावते किंवा फक्त लिप लाईन करते आणि लिप ग्लॉसेस लावते. आणखीन एक खूप छान लिपस्टिक आहे ती म्हणजे हुडा ब्युटीची ही लिपस्टिक. सो ही जी लिपस्टिक आहे ही लावल्यानंतर इतकी छान दिसते ओठांवर. शेड आहे माझा तो आहे ट्रॉफी वाईफ. मग आजकाल ह्या इनसाइडच्या ज्या मी घेतलेल्या आहेत मूस लिपस्टिक्स असतात त्या खूप छान आहेत. या लिपस्टिक्स पण खूप हायड्रेटिंग आहेत. आपण लावूयात वायनल इंक वाली लिपस्टिक. त्याच्या आधी मी लिप्स थोडेसे लाईन करून घेते. सो लिप बाम आहे तो मी पहिल्यांदा वाईप केला आणि आता लिप्स लाईन करून घेते. लिप लायनर स्विस ब्युटीचा आहे पर्पल शेडमध्ये. सॉसी हा शेड आहे माझा. त्यामध्ये आणखीन खूप शेड्स अवेलेबल आहेत, तुम्ही नक्की घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला आणखी एक स्टेप करायची आहे ते म्हणजे मेकअप फिक्सर. PACचा हा मायक्रो फिनिश मेकअप फिक्सर आहे. सेटिंग स्प्रे होता तो मी मधामधात वापरला होता. त्याच्यामुळे आता फिक्सर जो आपल्या मेकअपला पूर्ण वेळ फिक्स करेल. आणि आता लास्ट आपण एक छान डार्क कलरची लिपस्टिक लावूया. हे इनसाइडचा ॲक्वा वेल्वा कलर आहे. विंटरमध्ये स्पेशली असे कलर्स छान दिसतात. मेकअप एकदम छान झालेला आहे आणि हा हायलायटिंग ग्लो जो आहे तो पण खूप छान दिसतोय. हा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींना ज्यांना याची गरज आहे. अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑन करायची की जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्या जवळ पोहोचतील आणि जास्तीत जास्त शेअर होतील. सो हा विंटरसाठी मेकअप इसेन्शियलवाला व्हिडिओ आणि माझा हा मेकअप तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. टेक केअर. बाय बाय.